हॅलो एव्हरीवन. आजचा टॉपिक आहे वुमन्स आर गॉड गिफ्टेड. महिला ही देवाचीच देणगी आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. की जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे देवदेवता निवास करतात. महिला ही देवाचीच तर देणगी आहे. स्त्री हे एक देवाचंच तर रूप आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत. देशासाठी समर्पण असो किंवा समाजाप्रती कर्तव्य, गोष्ट हक्काची असो किंवा कर्तव्याची असो, स्त्री ही निष्ठेने उभीच आहेत. कारण स्त्री फक्त सौंदर्याची गोष्ट नाही आहे, तर ती नेहमीच स्वतःला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आली आहे. सगळ्याच गोष्टी कशा मॅनेज करत आली आहे. जिथल्या तिथे सगळ्याच गोष्टींना प्रायोरिटी सेट करत आली आहे. रामायणातली सीता असो की महाभारतातली द्रौपदी असो, झाशीची राणी लक्ष्मीबाई असो किंवा शिवजननी जिजाऊ असो, यांचा सगळ्यांचाच आपापल्या लढाईमधला एक सिंहाचा वाटाच आहे. देव कदाचित सगळ्यांसोबतच जाऊ शकत नसेल, प्रत्येक ठिकाणीच अवेलेबल राहू शकत नसेल, प्रत्येकाला समजावू शकत नसेल. म्हणूनच कदाचित त्याने स्त्री ही आईच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने, मैत्रिणीच्या रूपाने सगळ्यांच्या आयुष्यात दिली आहे. स्त्री लहानांसोबत लहानही होते, मोठ्यांसोबत जबाबदारही वागते. मग नाही का खरंच स्त्री ही देवाचीच देणगी आहे? बुद्धीने विचार केला तर कदाचित ती एक आपल्याला कणखर वाटू शकते, ती कधीच एक न समजणारं व्यक्तित्व वाटू शकते. पण प्रेमाने जर विचार केला तर खरंच एक प्रेमळ आणि सरळ एक अस्तित्व आहे स्त्री. कारण नारी हीच तर शक्ती आहे नराची, आणि नारी हीच तर शोभा आहे घराची. आजच्या प्रत्येक द्रौपदीला मला सांगावं असं वाटेल की स्वतःचं रक्षण आपल्याला स्वतःला करायचे, स्वतःची काळजी स्वतःला घ्यायची, स्वतःची जबाबदारी सुद्धा स्वतःलाच घ्यायची आहे. क्योंकि शस्त्र उठाली द्रौपदी अब कृष्ण ना आएंगे. हर जान का तुम ही तो आधार हो, नफरत की दुनिया में तुम ही तो प्यार हो. उठो, अपने अस्तित्व को संभालो. केवल एक दिन के लिए नहीं, हर दिन के लिए तुम खास हो. हैप्पी वुमेन्स डे.